आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी नागरिकांचं संरक्षण ही बाब संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रयत्नांच्या केंद्रस्थानी असणं आवश्यक असल्याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे। संयुक्त राष्ट्रातले भारताचे स्थायी प्रतिनिधी पी हरीश यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या वार्षिक खुल्या परिसंवादात भारताची भूमिका मांडली। वंशच्छेदाचा डागाळलेला प्रदीर्घ काळा इतिहास असलेल्या पाकिस्ताननं भारताचा पूर्णपणे अंतर्गत मुद्दा असलेल्या बाबी चर्चेसाठी निवडणं हा मोठा विरोधाभास असल्याचं सांगत भारतानं यावेळी पाकिस्तानला फटकारलं। पाकिस्तानच्या लष्कराकडून पुरस्कृत सशस्त्र सीमापार हिंसाचारात 2026च्या पहिल्या 3 महिन्यात अफगाणिस्तानमध्ये 750 नागरिकांचा मृत्यू झाला असल्याकडेही भारतानं लक्ष वेधलं। संघर्ष काळासह प्रत्येक क्षणी नागरिकांच्या संरक्षणावर भारताचा भर राहिला आहे, असं पी हरीश यांनी स्पष्ट केलं। सीमापार दहशतवादामुळे प्रादेशिक स्थैर्य आणि शांतता धोक्यात येते असं सांगत भारत अनेक दशकं अशा दहशतवादाचा सामना करत आला आहे असं त्यांनी सांगितलं। पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची उदाहरणं देत दहशतवादी कारवायांना खतपाणी घालणाऱ्या देशांना जबाबदार धरलं पाहिजे अशी भूमिका भारतानं यावेळी मांडली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली काल